ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आपण करतोय होळीचं सेलिब्रेशन अभिनेता जितेंद्र जोशी सोबत. पण त्याआधी आपण एक फोन घेणार आहोत सोनू खेडकर यांचा नवी मुंबईवरून. सोनू, आपला प्रश्न विचारा. हा, हॅलो, नमस्कार सर. हा सोनू. हा, सर्वप्रथम तुम्हाला आणि जितेंद्र सरांना माझ्याकडून होळीची शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. आणि मला एक विचारायचं सर प्रश्न तुम्हाला, तर यापूर्वी तुम्ही होळीविषयी कुठला तरी पिक्चर काढलेला आहे का? प्रश्न पुन्हा विचाराल का? हा, हा, मला विचारत होतं जितेंद्र सरांना, म्हटलं यापूर्वी आपण कुठला तरी होळीविषयी एखादा पिक्चर काढलेला आहे का? हो, काय होळी विषय एखादा पिक्चर मध्ये काम केलंयस का तू यापूर्वी? एखादा होळीच्या संबंधित असा पिक्चर? नाही नाही होळीचा सिक्वेन्स आहे? अच्छा, होळीचा सिक्वेन्स नाही, कुठलाच नाही. पण असा एखादा सिक्वेन्स तुला आवडत असेल, म्हणजे अमिताभ बच्चन म्हण किंवा हिंदी सिनेमा तर एवढे सगळे होळीचे भरपूर, म्हणजे काय, मला रादर हिरोईन असो किंवा सर्वसामान्य मुलगी असो, होळीच्या दिवशी रंग लागल्यानंतर सुंदरच दिसते. तर ते सगळे सिक्वेन्सेस, जिथे जिथे रंगपंचमी खेळली जाते ते सगळे मला आवडतात. आणि काय मज्जा असते ना, एकतर सफेद अगदी कपडे घालून बाहेर पडायचं, पांढरे शुभ्र, आणि मग त्याच्यावर एक एक रंग उडवत जायचे. काय मजा. मला तर वाटतं होळीच्या दिवशी रंग घरात पण उधळले पाहिजेत. नाहीतरी घरातले म्हणतातच ना, काय पहा आमच्या मुलाने काय रंग उधळले. तर खरं अशा मुलांची होळी नेहमी सुरू असते. पण मला सगळे सिक्वेन्सेस आवडतात. मला बेसिकली सर्वसामान्य माणसं आवडतात होळी खेळतानाची. फक्त ते कलर वगैरे ते डोळ्यात वगैरे टाकतात ना, किंवा असा कलर जो केसात न निघत नाही, डांबर वगैरे, ते भीषण आहे. म्हणजे ते कशासाठी करतात कळत नाही. पण बाकी मस्त सुंदर असतं की सगळं. आपण एक प्रश्न घेतोय पुढचा नितीन कासार यांचा नांदेडवरून. नितीन, आपला प्रश्न विचारा. प्रथम तर जितेंद्र जोशी भाग्यश्री, आपल्या दोघांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. आपल्यालाही शुभेच्छा साहेब. मला जितेंद्र जोशी यांना असं विचारायचं की आपण आपल्या सशक्त अभियानाने की चित्रपटामध्ये आणि सिरियलमध्ये रंगांची वेगवेगळी धुळवट केलेली आहे. तर मला असं विचारायचं की आपण चित्रपट आणि सिरियल मध्ये काम केलेलं आहे, तर चित्रपट, सिरियल आणि नाटकामध्ये काम करताना आपल्याला काय फरक जाणवतो, थोडं सांगाल का आपले अनुभव? बर, चित्रपट आणि नाटकात काय फरक जाणवतो? चित्रपट, सिरियल आणि नाटक, तीन माध्यमांमध्ये. तीन माध्यमं तिन्ही वेगवेगळी आहेत. ते खरं तर तुम्हाला स्वतः पाहताना सुद्धा कळत असेल. कसं नाटकात काम करत असताना, मी माझ्या कुवतीनुसार तुम्हाला सांगतो, नाटकात काम करत असताना महिनाभर रिहर्सल असते. काही लोक 15 दिवसात पण नाटक बसवतात. पण नाटक एकदा सुरू झाल्यानंतर पडदा पडेपर्यंत किंवा तुम्ही स्टेजवर असता, त्या रंगमंचावर असताना तुम्हाला जर चूक झाली तरी ती तुमची असते, चांगलं झालं तरी ते तुमचंच असतं. जे घडतं ते त्या क्षणीचं असतं. त्यामुळे त्याची एक मजा निराळी आहे. माणूस समोर असतो, तुम्ही त्याच्याशी बोलत असता, प्रेक्षक समोर असतात, त्या क्षणी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया मिळत असते, त्यांचा रिस्पॉन्स मिळत असतो. त्या क्षणी सगळं घडत असतं नटांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये. हा झाला हे रंगमंचाचं झालं, म्हणजे नाटकासंदर्भात झालं. सिनेमात काम करत असताना किंवा सिरियलमध्ये काम करत असताना फरक हाच आहे की समोर कॅमेरा असतो, तुम्ही चुकलात तर रिटेक होऊ शकतो. पुन्हा एकदा ते तुम्हाला समजून सांगू शकतात अनेक गोष्टी आणि मग घडू शकतं. नाटकाची वेळ असते, त्या दरम्यान तुम्हाला परफॉर्म करावंच लागतं. इथे रिटेक झाला तरी तुम्ही पुन्हा ती गोष्ट करून पाहू शकता. पण आता आणखी एक ॲडव्हान्टेज याचा पण आहे सिनेमाचा, की तो फार मोठा असतो. सेल्युलाइडवर तुम्ही फार मोठ्या प्रमाणावर तुमची छवी फार मोठी दिसते, तुम्ही लार्जर दॅन लाईफ दिसता. त्यामुळे त्याचा एक प्रभाव वेगळाच असतो. फरक बराच आहे, पण म्हणजे हा बेसिक फरक आहे. समोर माणूस नसतो, कॅमेरा असतो. आता आम्ही दोघं बोलतोय तर कॅमेरा इथे असेल तर कॅमेऱ्यात बघून बोलावं लागतं, असं विचार करून की हा माणूस समोर आहे, ही व्यक्ती समोर आहे. ते जरा थोडंसं अवघड असतं सुरुवातीला. मला अजूनही अवघड जातं. थोडक्यात वेगवेगळ्या रंग, आता आपण होळीच्या रंगांमध्ये बोलतोय, तर वेगवेगळ्या रंगांप्रमाणे हे वेगवेगळे शेड्स आहेत, प्रत्येक माध्यमाचे वेगवेगळे रंग आहेत. खरंय. आपण पुढचा प्रश्न घेतोय मृणाल चौहान यांचा कोल्हापूरवरून. मृणाल, आपला प्रश्न विचारा. मृणाल, प्रश्न सलग विचारा आणि आपल्या घरचा टीव्ही बंद करा. हॅलो. हा, नमस्कार. तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. मग तुम्हाला पण. आतापर्यंत तुम्ही ज्या भूमिका केल्या त्यातील तुमची आवडती भूमिका कोणती? एक तर मला सांग, तू कोल्हापूरला राहतेस ना मृणाल? तुम्ही
आजपर्यंत जी भूमिका केली आहे हा अच्छा, माझी आजपर्यंत केलेल्या भूमिका खरं सांगू का, सर्वप्रथम मला कोल्हापूरची मिसळ लय आवडते हो. मला तिथं कोल्हापुरात आलंय की नाही, तांबडा रस्सा पांढरा रस्सा ती तर आहेच म्हणजे, पण मिसळ लय आवडते मला. मृणाल सगळ्यात जास्त आवडणारी भूमिका बोंबिलवाडीतला बबन, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नावाचं नाटक केलं होतं मी, त्यातला मला बबन फार आवडतो, फार म्हणजे फार, खूपच. आपण पुढचा प्रश्न घेतोय. जितेंद्रशी आपण अजूनही गप्पा मारतोय, त्याच्याकडून चांगल्या चांगल्या गोष्टी आपण जाणून घेतोय, पण आपल्याला फोनही येत आहेत. आपण पुढचा प्रश्न घेतोय अविनाश पाटील यांचा ठाण्यावरून. अविनाश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी अविनाश पाटील बोलतो ठाण्याहून. मला जितेंद्र जोशींना असं विचारायचं आहे की त्यांना जर मिसळ आवडते तर ते ठाण्यात काय येत नाहीत मिसळ खायला? हा. आणि दुसरा प्रश्न आहे की जितेंद्र जोशी यांचं मनोज जोशी आणि प्रसून जोशी यांच्याशी काय नातं आहे का? थँक्यू. मित्रा, एकतर मला मिसळ आवडते म्हणजे कोल्हापुरातलीच आवडते असं नाही. मामलेदारची मिसळ असं आहे ना, त्यांच्याकडे गेलो म्हणजे ठाण्यात जी मिळते, त्यांना म्हटलं ना कमी तिखट. कमी तिखट अशी असते की तुमच्या नाकातोंडातनं म्हणजे असं पाणी येतं आणि कानात दूर वगैरे येतो असा, तर ती कमी तिखट असते त्यांच्याकडची, म्हणजे मला फार आवडते, मी तिथेही खातो. आणि दुसरी गोष्ट, प्रसून जोशी आणि मनोज जोशींबरोबर काही नातं आहे का? जे नातं एका कलाकाराचं सहकलाकाराबरोबर असतं, किंवा तसं पाहायला गेलं तर जोशी कुलकर्णी काय या जगातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर जे नातं असू शकतं तसं नातं आहे. असं अर्थार्थी कुठलं काकाचा मुलगा, मामाचा मामा, काका असं काही नातेसंबंधात, अशा कौटुंबिक नातेसंबंधात कोणी नाही आहे. मनोज जोशी, आम्ही दोघं एकमेकांना फार चांगलं ओळखतो, ते माझं काम ॲप्रिशिएट करतात, मी त्यांचं करतो. प्रसून जोशीला कधी भेटलेलं नाही, पण मला फार आवडतात त्यांचे लिरिक्स आणि गीतं फार आवडतात, एवढाच संबंध. आपण पुढचा प्रश्न घेतो दीपा पटवर्धन यांचा ठाण्यावरून. दीपा, आपला प्रश्न विचारा. दीपा, आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो, मी दीपा पटवर्धन ठाण्याहून बोलतेय. हा मला जितेंद्र जोशी हॅलो हा, दीपा. नमस्कार, बोला बोला. मला जितेंद्र जोशींना एक प्रश्न विचारायचा आहे हा, की तुम्ही नाटकात काम करता, सिनेमात काम करता आणि कविता पण फार सुरेख लिहिता, बर. तर तुम्हाला तुमच्यातला ऍक्टर आवडतो का कवी आवडतो? एक तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, धन्यवाद. स्पॉन्टेनियस आउटबस्ट असतं कविता म्हणजे. काय काय म्हणाल? स्पॉन्टेनियस आउटबर्स्ट असतं कविता म्हणजे. हा, म्हणजे एक तर स्पॉन्टेनियस आउटबर्स्ट असतं, आणि मी खरंच स्पॉन्टेनियसच लिहितो कविता. पण मला विचाराल तर मला सगळंच आवडतं, आणि मी काही कुणी कवी नाही आहे. कवी खरं तसं पाहायला गेलं तर सांगू का, मर्ढेकर कवी, विंदा कवी, बापट कवी, पाडगावकर ज्यांचा आज वाढदिवस आहे ते कवी आहो. आम्ही काहीतरी शब्दांची जुळवाजुळव करणार. कविता म्हणायची तर ती फार मोठी गोष्ट आहे. आरती प्रभू कवी, केशवसूत कवी, यांचं वाचलं तरी थोडंसं ज्ञान येईल. पण मला खरं लिहायला आवडतं फार जास्त. कधी कधी कंटाळा येतो असं काम करत राहण्याचं, मला वाटतं की लिहावं. पण सगळ्या गोष्टींमध्ये मी मजा घेतो. मी नाटकात पण मजा घेतो, मी सिनेमा करताना पण मजा घेतो. मला जिथे मजा येत नाही तिथे मी रमतच नाही. अशाच मला असं वाटतं की अशाच एका ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचा आज वाढदिवस आहे जितेंद्र, त्यामुळे आपण त्यांना शुभेच्छाही देऊया. आणि आता टॉक टाइम मध्ये आपण घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.